तुमच्या मनात उसळलेला क्षोभ आम्ही समजू शकतो, पण आता मन शांत करा, चित्त स्थिर करा आणि तटस्थपणे या घटनेकडे पहा. म्हणजे रमाबाई, तुम्हास बयोचा राग येण्याऐवजी तिचा कळवळा येईल, वाईट वाटेल. अहो, सुधारणा करताना पडणाऱ्यास चुकणाऱ्यास हात देऊन उठून उभे करावयास हवे. त्याचे वरच वार करून कसे चालेल? पट्टे आहे का आम्ही काय सांगतो आहोत ते? हो, पण तिचे हे असे अगोचर वागणे अगदी सहन झाले नाही मला. रमाबाई, तुमच्या मनाची तगमग आम्ही समजू शकतो, पण एक ध्यानी घ्या, अशा कितीतरी बयो कितीतरी घरांमध्ये मन मारून जगत आहेत. अनेक विधवा या घटनांमुळेच विहीर जवळ करतात. तेव्हा बयोस आता अधिक जपावयास हवे आणि हे काम तुम्हासच करावे लागेल. रमाबाई, बयो आमच्यापाशी आली म्हणून वाचली, परंतु स्त्रीचा असा गैरफायदा घेणारे नसतीलच असे नाही, किंवा बहुतांश वेळा असतातच. आणि अशा घटनांनंतर स्त्रीचे आयुष्य नरक यातनांचे होऊन जाते. रमाबाई, हे सारे थांबविणे आणि बदलणे हा आपला वसा आहे. आणि तुम्ही तर आज मधला दरवाजाच बंद करून टाकलात. असे किती दरवाजे बंद करणार आपण? आज खरी गरज आहे बयोसाठी नव्या सुखी आयुष्याचे दरवाजे उघडण्याची. चल रे, चला वाघ, छाट त्याची शेंडी. शेंडी नव्हे, आज त्याचा मस्तवालपणा छाटून टाकणार आहे मी. अरे अरे, काय चाललंय काय? हो हो, आम्ही नक्कीच या गोष्टींचा पाठपुरावा करू. वा, असा उत्साह हवा. चला. न्यायमूर्ती, न्यायमूर्ती. काय झाले अभ्यंकर? एवढा कासावीस का दिसतो आहे? हो, बातमीच तशी आहे. ठिसूबाईंच्या डोंगरातील चकमकीत वासुदेव बळवंतांचा उजवा हात समजला जाणारा दौलतराव त्याच्या तुकडीसह कामी आला, परंतु स्वतः वासुदेव बळवंतच अज्ञातवासात गेले आहेत. फारच दुःखद आहे. देशासाठी तळमळणारी माणसे अशी कामी यावीत, फारच दुःख होते आहे. वाटू लागले आहे की आपणही हाती शस्त्र घ्यावे, उठाव करावा, जहाल मतांचे अनुसरण करावे. चारी बाजूंनी उठाव झाला म्हणजे स्वातंत्र्य दूर नाही. आमचे मवाळ विचार या कामी उपयोगी नाही. बऱ्याच दिवसांपासून आमच्याही मनात हेच विचार घोळत होते. ही अशी सनदशीर मुळमुळ लढाई करण्यापेक्षा एक गाव दोन तुकडे झालेले काय वाईट? त्यातच खरी मर्दांगी आहे. आपण योजना आखा, आम्ही लगेच कामाला लागतो, विलंब नको. तुझे काय मत आहे अभ्यंकर? माझा यावर विश्वासच बसत नाही. आपण मवाळ विचारांचे अग्रणी. राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा करून हिंदुस्थानी लोकांनी सक्षम व्हावे असे आपले मत, आणि स्वातंत्र्य पेलण्यास सज्ज व्हावे असे आपले मत. जहाल मार्गाने स्वातंत्र्य येणे अवघडच, पण आलेच तर त्याचा आपल्या उन्नतीकरिता वापर करण्याची क्षमता
राष्ट्र म्हणून आपल्यापाशी अद्याप यावयाची आहे असा आपला विचार. आणि असे असताना आपल्या मनात आज अचानक जहाल विचारांचा उदय व्हावा. आपल्या मवाळ विचारांवरच आमची श्रद्धा आहे आणि ते माधवरावच आम्हास प्रिय आहेत. आम्ही तेच माधव आहोत. अभ्यंकर, जहाल मतांची मांडणी करून आम्ही तुमची छोटीशी परीक्षाच घेतली. आमचे मवाळ विचार तुमच्या मनी खोलवर रुजले आहेत की वरवरच तरंगत आहेत हे आम्ही पाहत होतो. पण आमचे विचार तुम्ही आत्मसात केले आहेत आणि त्या विचारांपासून तुम्ही कधीही परावृत्त होणार नाही. माधवराव क्षमा करा. आपणास ओळखण्यास माझी चूक झाली. शंकर, काय करतोय? उलट आम्हास अभिमान आहे की आम्हास तुझ्यासारखा शिष्य लाभला. श्रीपादरावांची शेंडी उडवतो आहेस? काय पाप केले आहे याने? बाळंभजी, काय प्रकार आहे हा? हे विचारणारे तुम्ही कोण? मी आज्ञा दिली आहे त्याची शेंडी छाटण्याची. घोर अपमान केला आहे त्याने माझा. होय का? मग बरोबरच आहे. आपल्यासारख्या थोर संन्याशाचा घोर अपमान. परंतु विठ्ठलपंत, आपण संन्यासी आहात की गृहस्थाश्रमी? नाही, काही का असेना आपली योग्यता फारच मोठी आहे. 15 वर्षे तीर्थाटन केले आहे आपण, तेव्हा आपण ईश्वर स्वरूपच आहात. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे षड्रिपू तर जिंकलेच असेल आपण, नाही का? शिवाय गृहस्थाश्रमात राहूनही आपण कमलपत्रासारखे अलिप्त राहून ईश्वर स्मरणात वेळ घालवित असाल, नाही का? तेव्हा आपल्यासारख्या महान योग्याशी तत्वचर्चा करण्यासाठी काशी, प्रयाग, मथुरा आदी ठिकाणच्या वादसभेत हजेरी लावलेले हे विद्वान ब्राह्मण आलेले आहेत. तेव्हा आपल्या निर्लिप्त मनोवृत्तीचे, न्यायबुद्धीचे आणि साधुत्वाचे दर्शन त्याच प्रत्यक्ष उदाहरणातूनच घडणार आहे. ब्राह्मण्याची पताका, जी शिखा अथवा शेंडी, ती छाटण्याची शिक्षा आपण बाबास दिली, कारण त्याने आपला घोर अपमान केला. असे काय घडले विठ्ठलपंत की बाबा आपला अपमान करण्यास प्रवृत्त झाला? फुकटच देव देव करत हिंडलात. तुझी ही हिंमत? प्रत्यक्ष नवऱ्याला उलटून बोलतेस? चल, तुला दाखवतो तुझी जागा. काय? सोडा, सोडा. काय चाललंय हे? हात सोडा विठू काका, हात सोडा. सोड तिला. चल, दाखवतो तुला तुझी जागा. चल चल म्हटलं ना. विठू काका, विठू काका, हात सोडा. चल म्हटलं ना. विठू काका, काय करताय? विठू काका, मी तुम्हाला समजवतोय, तुम्ही मलाच काय मारताय? तू माझ्याशी? काका, काय चाललंय? काका, काय करताय? काका, त्याच्याशी तुम्हास काय कर्तव्य? ते आमचे खाजगी प्रकरण. होय, बरोबर आहे. प्रकरण खाजगी आहे विठ्ठलपंत, परंतु जी शिक्षा आपण बाबास दिली आहे ती खाजगी नाही ना. ब्राह्मण्याचा अधिक्षेप करणारी शिक्षा दिली आहे आपण. उद्या धर्ममार्तंडांच्या सभेने यास आक्षेप घेतला तर? आपणास प्रायश्चित्त सुनावले तर? या घोर अपमानासमोर बाबाने केलेला अपमान अगदी यक्कश्चित असेल. तिथे तोंड काय होण्यापेक्षा या विद्वानासमोर आपले म्हणणे पटवून द्या, म्हणजे हे तिथे तुमच्या बाजूने उभे राहतील ना. बाबा, वडीलधाऱ्यांनी दिलेली ही शिक्षा स्वीकारून तू फारच मोठी कामगिरी केलेली आहेस.
साक्षात शिखेचा त्याग करणे म्हणजे आपला अहंकार, आपला अभिमान छाटून टाकण्यासारखे आहे. अहंकाराचा त्याग करून तू खरेच फार मोठा होणार आहेस बाबा. आणि 15 वर्षांनंतर पुन्हा गृहस्थाश्रमात परत आलेल्या आपल्या काकांना संसारात रमण्यास मदतच करणार आहेस. कारण बाबा, तुझे काका एकाच वेळी संन्यासीही आहेत आणि गृहस्थाश्रमीही आहेत. अरे असे फार थोड्याच जमते हो. ज्ञानेश्वर माऊलींचे वडील विठ्ठलपंत कुलकर्णी यांनी संन्यास सोडून गृहस्थाश्रम पत्करला, पण त्याच धर्मसभेने मृत्यूदंडच दिला. त्यानंतर हे साहस या विठ्ठलपंतांनी केले म्हणावयाचे. संन्यासात त्यागलेले राग, मत्सर वगैरे गुण पुन्हा अंगी बाणविणे म्हणजे आपण एक सामान्य कुटुंबवत्सल गृहस्थाश्रमी असल्याचेच सिद्ध करणे नव्हे का? बाबा, तुझ्या शेंडी अर्पण करण्याने तुझ्या काकाचे समाधान होणार असेल तर तू तेच करावे. महिन्याभराने तुला परत शेंडी ठेवता येईल. परंतु काका पुतण्याचे संबंध तुटलेत तर ते पुन्हा जोडले जावयाचे नाहीत. होय तानू दादा, मी तयार आहे. छाटून टाक माझी शेंडी. थांब. अंजन घातले डोळ्यात माझ्या. हे काय करताय विठ्ठलपंत? वयाने वडील आहात तुम्ही. माझ्या पाया पडून मला पापाचे धनी करू नका. वयाने लहान आहात, पण आचाराने आणि विचाराने मोठे आहात तुम्ही. आम्हास आमची जागा दाखवून दिलीत. रागालोभाने गुरफटलेले सामान्य आम्ही ईश्वरासमीप जाण्याचा अहंकारच बाळगला फक्त. बाकी शून्य. नाधड सर्वसंग परित्याग करून ईश्वरास जवळ केले. नाधड मनापासून गृहस्थाश्रम पार पाडला. दोन्ही दगडावर पाय ठेवले आणि आव मात्र शिखर गाठल्याचा आणला. पण जमिनीवर आणलेत आम्हास. चुकले आमचे. चुकले माझे. तानो, इकडे ये. हे घे तुझे पैसे. अरे घे म्हणतो ना, घे आणि जा आता. सार्वजनिक काका आज छान केलेत. आज लाज राखलीत या घराण्याची आणि माधवाची. आणि बरे झालेत या पंडितांना बरोबर घेऊन आलात आणि विठू काकांना अगदी परखड शब्दात सांगितलेत. त्यांचे कान तज्ञ व्यक्तीनेच टोचाव्यास हवे होते. बाळंभटजी, आपल्या समोर खोटे वागण्याचे धाडस आमच्याने होणार नाही. म्हणजे हे शास्त्री पंडित नसून आमचे कार्यकर्ते आहे.
अहो जिथे साक्षात परमेश्वर बहुरूपी आहे तिथे आमची काय कथा. बाळंभजी घ्यावे लागले सोंग, क्षमा असावी. नाहीतर रामदीक्षित आपटे सारख्यांकडून आम्ही काहीच शिकलो नाही असे होईल. काल आपला निरोप मिळाल्यानंतर ही योजना आखली. उपयोग झाला हे बरे खरे. अहो मोठाच उपयोग झाला. डोळे उघडलेले दिसत आहेत असेच म्हणावेच हवे. पण आता ही जागृत अवस्था किती काळ राहते हेच पाहिजे. कारण दंभाचे पटल डोळ्यावर चढावयास वेळ लागत नाही. पाहू. या आत या. क्षणभर विश्रांती घ्या आणि वाळ्याचे सरबत घेऊन मग निघा. बाळंभजी नाही, आता एवढा समर प्रसंग झाल्यानंतर आम्ही इथे थांबणे योग्य नाही. हो तेही खरेच. ठीक आहे मग. बाबा ये, आता इकडे ये. नाही, आहा. रडू नकोस. मोठा गुणी मुलगा आहेस तू. आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठतोस हे आवडले मज. पण वडीलधाऱ्यांचा असा धक्काबुक्कीने अपमान केलास तिथे सद्विचारांचे सामर्थ्य धारण करणारी शेंडी गळून पडली. पुन्हा असे होऊ देऊ नकोस. असे संयम सोडून वागलास म्हणजे एक प्रकारे तूच माधवरावांच्या शेंडीस हात घालतो आहेस हे विसरू नकोस. तुझ्या अशा वर्तनाने तुझ्या माधवदादाची शेंडी कापली जाणार आहे हे कायम ध्यानात ठेव. होय. बरे वाटले तुम्हास भेटून काका. तुम्ही मला खूप आवडता. श्रीपाद, शांत हो. असं नाही हो.